नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 180 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 27 डिसेंबर 2024 आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकता काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर या ठिकाणी अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय सोलापूर रोड धाराशिव यांच्यासाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। तर या ठिकाणी 20 तंत्री या पदासाठी एकूण 80 जागांची वॅकन्सी आहे। त्यानंतर तारतंत्री पदासाठी देखील या ठिकाणी 80 जागांची वॅकन्सी आहे। अशी एकूण या ठिकाणी 180 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। आणि संगणक चालक या पदासाठी 20 वॅकन्सीज आहेत। टोटल 180 जागा या ठिकाणी आहेत। शैक्षणिकता जे आहे या ठिकाणी तुम्हाला तारतंत्री किंवा 20 तंत्री या पदासाठी NCVT तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 10वीच्या बेसवरती तुमचा ITI झालेलं असेल किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल 10+2 या बंधामधील तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागतील। 16/12/2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 27/12/2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता। अप्रेंटिस बेसिस वॅकन्सीज या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी अप्रेंटिसची वेबसाईट आपल्याला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। त्या संदर्भातील लागणारे आस्थापना क्रमांक आपल्याला या ठिकाणी दोन्ही पदांसाठी या ठिकाणी दिलेले आहेत। तुळजापूर आणि धाराशिव या विभागाने आहे। या ठिकाणी तुम्हाला आस्थापना क्रमांक जे आहेत त्या ठिकाणी मिळतील। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपण आपले जे शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र, गुणपत्रक, सनद, SSC सनद, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पहिल्या पानाची छायाप्रत जी आहे बँकेच्या पासबुकची, त्याचबरोबर इतर जे काही आपले डॉक्युमेंट असतील त्यांच्या साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी ज्या आहेत महावितरण मंडळ कार्यालय धाराशिव सोलापूर रोड धाराशिव येथे प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत। जॉब लोकेशन जे आहे तुमचं धाराशिव या ठिकाणी असणार आहे। अप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ उमेदवार भरती या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी योग्य ते विद्यावेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। त्याचबरोबर तुम्हाला अप्रेंटिसशिप कंप्लीट केल्यानंतर एक सर्टिफिकेट देखील या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील जॉबसाठी या ठिकाणी फायदा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।